पेटी कमी करा. हॅलो, पेटी कमी करा, बेस कमी करायचं. हॅलो, जेवण द्या. हॅलो, सुस्वागतम, धन्यवाद. खरोखर आज या ठिकाणी कांदिवली म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आणि खरोखर संभाजी क्रीडा मंडळ म्हटल्यानंतर या मुंबईमध्ये या संभाजी क्रीडा मंडळ कला, क्रीडा आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक असं कार्यरत असणारं हे म्हणजे संभाजी क्रीडा मंडळ. या मंडळासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचा परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. प्रथमतः माननीय अध्यक्ष आमचे या ठिकाणी दादा आणि खरोखर ज्यांनी मला या कांदिवलीमध्ये स्टेज दिला ते आमचे या ठिकाणी श्यामदादा दळवी यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे या मंडळाचे उपाध्यक्ष माननीय संतोष वाघचौरे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे सचिव अक्षय हरमळकर, त्याचप्रमाणे उपसचिव रोहित कांबळे यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे या मंडळाचे खजिनदार गुरुप्रसाद शिंदे यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपखजिनदार ते सुर्वे, प्रमुख सल्लागार अंकित आईर, कुणाल जाधव, संदेश पाळेकर, प्रफुल्ल पाशिलकर, गणेश सगर, विनोद कांबळे, निखिल मोरे आणि तेजस लोंढे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. आणि सर्व त्यांचे पदाधिकारी त्यांच्या मनातील इच्छा श्री सत्यनारायण पूर्ण करावी अशी सत्यनारायणच्या चरणी मी प्रार्थना करतोय. आणि सर्व या बिल्डिंग मध्ये जे माझे सर्व गाववाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राहतात या ठिकाणी सर्व माझे पदाधिकारी सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे जाळी बुवा, मी डबलबारी क्षेत्रात उतरलोय आणि माका ज्यांनी घडवलं अभिमान आहे बुवा. माझ्या कासाडे गावची शान आमचे शेखर तर्फे माऊली या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी माझ्या खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि आज खरोखर आमच्या सिंधुदुर्गामध्ये नाव आहे आणि मला ज्यांचं मार्गदर्शन आहे बुवा ते आमच्या या ठिकाणी संतोष कदम यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमोद हरियाण बुवा, आमचे गुरु तुल्य प्रमोद हरियाण बुवा यांचे भाऊबंद आमच्या या ठिकाणी भगवान हरियाण यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे या मालाडची शान ज्यांचं नाव आहे ते रवींद्र चेनवनकर बुवा या ठिकाणी आलेत, त्यांनी सुद्धा खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे माझे लाडके गुरुबंधू आणि उदय पारकरची ज्यावेळी वारी असतात त्या ठिकाणी ते नक्कीच असतात ते संतोष नांचे बुवा. खरोखर बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे माझ्या गावची शान निवास साटम या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे अमित चव्हाण बुवा, त्याचप्रमाणे विलास भरत ठाकूर बुवा यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे. उत्कृष्ट प्रकारे साऊंड सर्व्हिस अप्रतिम भावा तुमचं साऊंड आहे. राजू घाडी तुमची सुद्धा उत्तर प्रगती व्हावी अशी सत्यनारायण चरणी मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे या मालाडची शान ज्यांनी मला माझं नाव सुचवलं ते स्वप्नील कासरे बुवा यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. बुवांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. माझे अध्यक्ष या ठिकाणी मंडळाचे शरद शिरावडेकर आणि मामा शंकर नकाशे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी स्वतः उदय पारकर, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, मला जे पकवास करतायत ते नामवंत पकवास वादक माझ्या फोंड्याची शान संकेत पवार आणि तबलापटू ऋषी मेस्त्री आणि माझ्या जोडीला बुवा जे आहेत त्या देवगडमध्ये ज्यांचं नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विनोदाचे बादशाह म्हणून समजले जातात ते या ठिकाणी संदीप पुजारे बुवा या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यांना पकवास करतायत ते आमचे परममित्र आमचे भाऊ अंकित शिंदे आणि तबलापटू ओमकार मडव आणि बुवांची कोरस मंडळी या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक आहेत. ओम
ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो, जरा फक्त जरा बेस कमी करा. मग सुरुवातीक दिला तसं. हॅलो हॅलो, इको थोडं इको आहे ना. ठीक आहे, इफेक्ट फक्त थोडा द्या. हॅलो हॅलो. ओके. पहिला परमेश्वराचं नामस्मरण करूया. 100% मजा येणार, कारण जोडीक विनोदाचे बादशाह. काय टेन्शन घ्यायचं नाही. दिसतात बाकी चिकणे आणि खुर्चेत ना दिसतच नाहीत. ते आपलं पेटूक सुरुवात केलंय, कारण कसं विषय हा पेटाव लावून नाही तर तुम्ही काय म्हणता जय जय रामकृष्णरी. अरे तुमच्या भजनापेक्षा झोप बरी बुवा. बाकी आय लव यू घेतोय, पहिलं पैसो घेतोय. त्यांका अंकित शिंदे 100 रुपये दिल्यावर चावरी पोटात भरली. म्हणजे पैसो इलो की बुवा जोर इलो. तुमका पण भेटले ना. अरे हा संभाजी क्रीडा मंडळ हा बुवा. ज्यावेळी बुवा नव्हतोय ना, बुवा ज्यावेळी नव्हतोय डबलबारी क्षेत्रात, त्यापासून या मंडळात खरोखर डबलबारी या ठिकाणी असते ती बघायला मी यायचो. आणि या मंडळाने आज मला स्वीकारलं, हे खरोखर माझं भाग्य. या मंडळासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अप्रतिम मंडळ आहे बुवा. आज कांदिवली या शहरामध्ये खरोखर नंबर 1चं मंडळ म्हणजे या ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ. खरोखर या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी पकवाजी यांच्यासाठी श्याम दळवी आणि ऋषिकेश दळवी व हर्ष दळवी, समर्थ मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आमचे पकवाजवादक बरोबर ना गणेश परन सादर करावे. या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. खरोखर आमचे श्याम दळवी, ऋषिकेश दळवी, हर्ष दळवी आणि समर्थ मेस्त्री यांचे मनपूर्वक आभार मानतो. या भक्ष्या स्वीकार करतो. धन्यवाद. धन्यवाद. हे घे परण घेऊचं. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकवाजी, उत्कृष्ट तबलजी, कोकणातील मंडळींना संगीत नाट्यसाथ करणारे आत्माराम दळवी यांच्याकडून माझ्यासाठी ना हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर आत्माराम दळवी यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे. कारण पैसो इलो आणि पेटीत ठेवलो म्हणजे नाही बुवा, त्याची चीज करू कवी. कारण ही लक्ष्मी आ घरातली लक्ष्मी, आणि ही लक्ष्मी ज्यांना खुश ठेवला ते का आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. याचं कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की जो माझे नामस्मरण करून देह त्यागतो तो मरण्या जगात कधीच जात नाही. त्यासाठी अखंड नामस्मरण. म्हणून म्हटलंय हरिनामाच्या बँकेमध्ये हे रामनाम धन करा जमा. हरिनामाची जमा शेवटील कामा. बक्षिसे भजनासाठी देतात, त्या काहीतरी चांगला सांगा. खिशात भरून गावाला जाऊ नको. बाकी दिसतच बघायला हो. खडकोड लाडू असतात हो. आपला सुरुवात केलंय, बाकी नाही पेटून घातलंय तर माका नाही सो करते, पण किंवा पारकार ऐकणार नाही. या ठिकाणी आमचे माझे गुरुबंधू आणि खरोखर माझं खरोखर लाडकं अभिमान आहे त्या बुवांचं. कारण माझी उदय पारकराची डबलबारी म्हटल्यानंतर ते संतोष नानचे बुवा नाही असा कधी होणार नाही. त्या माऊलीकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे काका या ठिकाणी शेखर तर्फे, खरोखर ज्यांनी डबलबारी क्षेत्रात उदय पारकरांचं नाव केलं ते शेखर तर्फे माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी मार्गदर्शक संतोष कदम काका यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. पकवाज पकवाची चट्टी वाढव ना.
ठिकाणी मन जाय माझे मंडळी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोणी ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री गुरुदेव हर हर माडका देवी माते तुझा महालक्ष्मी माते तुझा श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी गुरुवर्य भजनरत्न भजन सम्राट प्रकाश पारकर कैलासवासी दीपक चव्हाण म्हणजे जननी न म्हणजे नतमस्तक होणे त्याचं नाव भजन असा बुवानी सांगितलं आणि पण भजन म्हणजे बुवा माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून जनावरासारखे नाही बुवा माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भजन आहे बुवा। पहिलं परमेश्वराचं भजन करूया। कारण एकदा एका भक्ताने विचारलं विठ्ठलाला, एका भक्ताने विठ्ठलाला विचारलं की सगळ्यात महान जागा कोणती? तर विठ्ठलाने असंच सांगितलं, बाबा सगळ्यात महान जागा म्हणजे प्रत्येकाचं मन आणि प्रत्येकाचं हृदय, प्रत्येकाचा आत्मा
हाच खरा परमेश्वर आहे बघा. खरं कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ सर्व काळ. प्रत्येकाचा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे बुवा. म्हणून म्हटलंय कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, या हृदयातील भगवंत राहिला पाण्याविना उपाशी बघा बुवा. म्हणून प्रत्येकाचा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे. आज खरोखर आज या ठिकाणी या मंडळाने बघा डबल बारीचा सामना ठेवलाय. सांगते ते का सांगते या ठिकाणी हृदय वडमारे. खरोखर या माऊलीकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. हृदय वडमारी या माऊलींना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या गावची शान आणि खरोखर माझ्या गावातले माझ्या वाडीतले या ठिकाणी विलास साटम आज खरोखर पुतण्याक निवास साटम पुतण्याक सपोर्ट करूसाठी या ठिकाणी येत. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे भजन सम्राट बुवा प्रमोद हरियन बुवा यांचे शिष्य माननीय प्रज्योत ठाकूर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर बुवा प्रज्योत ठाकूर याला उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या भक्षा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी खरोखर जसे मंत्र्यांका चॅनलवाले धावतात ना तसे भजनी बुवा का सुद्धा चॅनलवाले येतात या ठिकाणी स्वतःच्या खिशात चाट लावून. आमचे भजन सम्राट प्रशांत जेठे माऊली खरोखर भजनी बुवा आहेत. आज त्यांचं यूट्यूब चॅनल खरोखर माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आमचे चेतन केसरकर माझे भाऊ या ठिकाणी यूट्यूबवाले चांगला टाकायचा, काय टेन्शन घ्यायचं नाही. 4 पैसे तुमका मिळाले तर आम्ही काहीतरी भाग्य लागत पण काहीतरी आमका पण द्यावा तुम्ही. त्याचप्रमाणे आमचे सूरज बाईट प्रफुल्ल आमचे या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजनाला सुरुवात करूया. 100% बुवा जसे बोलतील तसो पारकर 100% बोलणार. कारण बुवानी सांगितलं आणि उदय पारकर टकाटक गेलेत नवरो होऊन इलेत म्हणतात. अरे संभाजी क्रीडा मंडळ मध्ये डबल बारिया. अरे जाऊ दे ना 5000 रुपये घेतले ड्रेस. अरे आपलं मंडळ नात्याला जोडायला गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते. आणि संभाजी क्रीडा मंडळ या सर्व पदाधिकारी मिळायला खरोखर माझं भाग्य लागतं आणि भाग्य लागतं खरोखर भाग्य लागतं. तुम्ही पण जॅकेट घातलात पण 4-5 बारियांका ह्याच बघतोय हो मरणाचा वास येता बघा ना हो. म्हणजे खरोखर काळवाणले ते त्यांचं बघा ना अवतार बघा हो. खरं कार्ट्याला ज्या मारतात त्या माका वाटतं आंब्यावर मारितच नाही यांच्यावरच सगळा पाडता वाटता. म्हणजे पेटू का म्हणजे आता ते पेटवणार पारकाराक. मग मी पण थोडंसं आपलं बोलणार पण अभिमान आहे. संदीप पुजारी बुवा म्हटल्यानंतर लहान बुवा असू दे त्याच्यासोबत सुद्धा डबल बारी करून आपलं मन जिंकतात. खरोखर माझ्या या माऊलीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. फक्त डबल बारी व रणंगणा थोडंफार बोलतोय राग म्हणू नको. हां काय टेन्शन नाही. तुम्ही माका बोलोक सांगशा आणि माझ्यानंतर पोटार बसशा पण पोटार जरी बसलात पण सोडणार नाही तुमका आम्ही. कारण या कांदिवली या भजनाची पंढरी या सगळे सम्राट इलेले होत. कारण बुवा सतयुगात बघा सगळी माणसं होऊन गेली पण या कलियुगा बघा बुद्धानंतर धर्म नाही, अशोकानंतर सम्राट नाही, तुकोबानंतर जगद्गुरु नाही, जिजाऊनंतर छत्रपती नाही, शंभूराजेनंतर आचरण नाही, वाल्यानंतर परिवर्तन नाही, पुंडलिकानंतर सेवा नाही, अहिल्यानंतर शासक नाही, ज्योतिबानंतर सत्यशोधक नाही, सावित्रीनंतर शिक्षण नाही आणि जीवानंतर रक्षण नाही बुवा. हे आपल्यातून सतयुगात होऊन गेले पण या कलियुगा बघा या कलियुगात काय घडतात. 21 फुटाचे गणपती आणताव पण 21 फुटाचे गणपती आणताव आणि त्या गणपतीच्या चरणाजवळ नतमस्तक होता आणि काय सांगताव हे गणपती बाप्पा माका नवसाक पाव. आणि ज्यावेळी गणपतीचा विसर्जन असताना जो माणूस त्या गणपतीच्या चरणाजवळ नतमस्तक असताना
तोच माणूस ज्यावेळी गणपतीचा विसर्जन असताना त्यावेळी त्या गणपतीच्या जाऊन मानेर बसता आणि खय फांदी होत खय केबली होत तिची वाट बघत असता. म्हणजे ह्या कलियुगा बुवा जो माणूस चरणाजवळ नतमस्तक होता तोच गणपतीच्या मानेर जाऊन बसता. ह्या कलियुग म्हणून कलियुगात ह्या काय होईल याची गॅरंटी नाही बुवा. कारण बुवा भक्ती म्हणजे काय? जी भक्ती अन्नात शिरते त्यावेळी आपण प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुके शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो? उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो? तीर्थ असे म्हणतो. जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो? यात्रा असे म्हणतो बघा. आणि जी भक्ती माणसात शिरते त्यावेळी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे हे संभाजी क्रीडा मंडळ. खरोखर समाधान वाटलं. या ठिकाणी तुम्ही शांत चित्ताने आज भजनाचा आस्वाद घेताय बघा. टाचणी पडली तरी आवाज येईल अशा प्रकारे माझे भजन रसिक आज ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. हो मी त्यांच्या पोरग्याप्रमाणे आज माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ खाली बसले आहेत आणि आपल्या सन्मानाची खुर्ची ठेवलेली आहे. आम्ही मोठे नाही हो. आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि वरिष्ठ माझे भजन रसिक आहेत. आमका जो सन्मान भेटला तो आपल्या आई वडिलांची पुण्याई, आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि गुरूंची पुण्याई आणि या माझ्या भजन रसिकांची साथ म्हणून या आपल्या सन्मान भेटलेला. आज आम्ही मोठे नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ भजन रसिक आहेत. या भजन रसिकांसाठी माझ्या मंडळीने एकदा जोरात टाळ्या वाजवा. या ठिकाणी खरोखर माता भगिनी सुद्धा या ठिकाणी बसल्यात. खरोखर समाधान वाटला. खरोखर माझ्या बहिणी पण या ठिकाणी बसल्यात. कुंकू बघू भेटला नाही तर आजकाल कुंकू यो विषयच नाही. टिकली तर टिकली. आमच्या बायका खरोखर सांगते तुमका गंमत मधून काळी चप्पल असली तरी काळी टिकली शोधूची लागता. फॅशन शो पण करतात. पहिल्या काळात एवढी ब्लाऊज असायची की नाही. आता थोड्या दिवसात हईली आता कुंभियातू दोर आणि फॅशन शो करतात. आजकाल मुली केळीची पानं लावणार, वडाची पानं लावणार आणि फॅशन करूक सुटणार. अशी समजा कोण फॅशन करताना रेडो इलो आणि ती पाना खालान अवस्था काय होय? समजा वादळ इला आणि ती पाना उडवून गेली अवस्था काय होय? म्हणून संस्कृती जपा. आज मुस्लिम बांधव बघा आपली संस्कृती जपतायत. पूर्ण ड्रेस असतात त्यांचं बघा. ते आपली संस्कृती जपतायत. पण आपण का बदलायची बुवा लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी माझ्या बहिणी बसते. तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही जे कोणाच्या प्रेमात पडू नका. जो मुलगा देईल आई वडील त्याच्यासोबत तुम्ही लग्न करा आणि आयुष्याचं कल्याण करा. खरोखर आणि भजनाक सुरुवात करते. आता भरपूर झाला बुवा. स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी आले आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे राकेश मिसाळ बुवा या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि माझं शिष्य ज्यांना पहिली डबलवारी केला भांड्यात आणि अक्षरशः तुटून पडलो प्रथमेश शेंडे या ठिकाणी आलेत. बुवा खरोखर तुला उदंड आयुष्य लाभू दे. एकच शिष्य तयार केलंय पण हैराण करूच वाटता. आणि खरोखर त्याचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि भावा गजराच्या वेळी तुझा गाणं म्हणतोय. हा बरोबर आहे ना? हॅलो तबल्याक आवाज द्यावा जरा. हॅलो हॅलो बघ काय हॅलो बुवा राग नाही ना? काय बोललंय तर माका नाही वाटतच. आणि तुम्ही पेटवणार काय टेन्शन नाही. हॅलो हॅलो या ठिकाणी आपल्या दादा ठाणे
विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रकाश सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. जरा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. आपल्या संभाजी क्रीडा मंडळाचे प्रेरणास्थान आणि प्रमुख मार्गदर्शक श्री प्रकाश सुर्वे यांचं या ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं आणि या ठिकाणी या ठिकाणी खरोखर भजनाची आवड असणारे आमचे डॅशिंग आमदार प्रकाश सुर्वे या ठिकाणी साहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या साधिल्या, देवाची हे द्वारी उभा क्षणभरी. हरी राजा राम
राम कृष्ण हरी सावण राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी हे गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी जय राम जय 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 जय राम हरि जय कृष्ण हरी। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।